तर पहिलं वाक्य आहे कम इन म्हणजे आत या, टेक इट म्हणजे हे घ्या, गो देअर म्हणजे तिकडे जा, बी सीटेड म्हणजे बसून घ्या, गेट रेडी म्हणजे तयार व्हा, टेक आउट द बुक म्हणजे पुस्तक काढा, ओपन द बुक पुस्तक उघडा, रीड लाऊडली म्हणजे मोठ्याने वाचा, क्लोज द विंडो म्हणजे खिडकी बंद करा, लॅच द डोअर म्हणजे कडी लावा, गिव द की चावी द्या, कम बॅक म्हणजे परत या, आस्क हिम म्हणजे त्याला विचारा, गेट अप म्हणजे उठा, कॉल देम त्यांना बोलवा, कीप क्वाईट म्हणजे चुप्प बसा, गेट लॉस्ट म्हणजे इथून जा, गेट डाऊन म्हणजे खाली उतरा, गेट आऊट म्हणजे बाहेर जा, स्विच ऑन द टीव्ही म्हणजे टीव्ही चालू करा, इन्क्रीज द वॉल्यूम म्हणजे आवाज वाढवा, रिड्यूस द स्पीड म्हणजे वेग कमी करा, टेक ऑफ युअर शूज म्हणजे बूट काढा, गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर मला एक ग्लास पाणी द्या, कन्वे हिम म्हणजे त्याला कळवा, शो मी मला दाखवा, कीप देअर म्हणजे तिथे ठेवा, फॉलो मी म्हणजे माझ्या मागे या, फिल द वॉटर म्हणजे पाणी भरा, क्लीन द वेसल म्हणजे भांडे घासा. तर ही मी तुम्हाला 30 छोटे छोटे सेंटेन्स दिलेले आहे. तुम्ही रोज या सेंटेन्सचा उपयोग करा. इंग्रजी तुमची लवकरच सुधारेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईट द गॅस ऑन म्हणजे गॅस पेटवा. पुट द गॅस सिम म्हणजे गॅस कमी करून ठेवा. गिव मी समथिंग टू ईट मला जेवणासाठी काहीतरी द्या किंवा मला खासाठी काहीतरी द्या असं पण तुम्ही म्हणू शकता. गो टू बेड म्हणजे झोपा. सिंग अ सॉन्ग म्हणजे गाणे गा. युअर सेल्फ म्हणजे मनातल्या मनात गा. पुट इट ऑन म्हणजे हे परिधान करा किंवा हे घाला असं पण म्हणू शकतो. बटन अप युअर शर्ट म्हणजे शर्टची गुंडी लावा. अनबटन अप युअर शर्ट म्हणजे शर्टची गुंडी उघडा. हेल्प मी मला मदत करा. वेट अ मिनिट एक मिनिट थांबा. गेट अ साईड बाजू लावा. ब्रश युअर टीथ म्हणजे दात घासा. टेक बाथ स्नान करा किंवा आंघोळ करा. टेक हेड बाथ डोक्यावरून स्नान करा किंवा डोक्यावरून आंघोळ करा. या हँड मी अ टॉवेल माझ्या हातात टॉवेल द्या. कम अलॉंग बरोबरीने चला. गेट इन मध्ये चला. क्लीन द बोर्ड फळा साफ करा. अप्लाय द झेंडू बाम झेंडू बाम लावा. स्क्रॅच माय बॅक माझी पाठ खाजवा. थ्रो इट त्याला फेकून टाका. गो अहेड पुढे जा. लिव्ह इट त्याला सोडून टाका. माइंड युअर बिझनेस तुझे काम तू कर. लेट इट बी राहू द्या. नॉक द डोअर दरवाजा वाजवा. ॲड शुगर साखर मिसळा. रन ऑफ किंवा बज ऑफ पडून जा. तर अशा प्रकारे आपण आज 30 सेंटेन्स बघितले आहे. तुम्ही दररोज या सेंटेन्सचा सराव करा. कमीत कमी 10 मिनिट तरी तुम्हाला आपोआप इंग्रजी तुमच्या तोंडामधून निघायला लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल का हा व्हिडिओ अजून आपल्या मित्राला वगैरे पाठवला पाहिजे तर त्यांना पण शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर पहिलं सेंटेन्स आहे लुक ॲट मी म्हणजे माझ्याकडे बघा. दुसरं आहे लुक देअर. लुक देअर म्हणजे तिकडे बघा. लुक ओव्हर देअर म्हणजे त्या तिकडे बघा. डू ॲज आय से म्हणजे मी जसे सांगितले तसे करा. डिसाईड युअर सेल्फ म्हणजे स्वतः निश्चय करा. थिंक इट ओव्हर म्हणजे त्याच्याविषयी विचार करा. लिसन टू मी म्हणजे माझे ऐका. टक युअर शर्ट म्हणजे शर्टची इन करा किंवा आपण शर्टिंग करा असं पण म्हणू शकतो. टक द फ्लावर म्हणजे फुलं लावा. गो टू हिम म्हणजे त्याच्याकडे जा. माइंड इट म्हणजे लक्षात ठेवा. कॅरी ऑन म्हणजे चालू दे. सर्च फॉर दॅट म्हणजे त्याच्यासाठी शोधा. इंट्रोड्यूस मी म्हणजे माझी ओळख करून द्या. गो थ्रू धिस म्हणजे यातून जा. रीड धिस केअरफुली म्हणजे हे चांगले वाचा. पिक इट अप म्हणजे वर उचला. पुट डाऊन म्हणजे खाली ठेवा. कंट्रोल युअर सेल्फ म्हणजे स्वतःला सांभाळा. कूल डाऊन म्हणजे शांत हो. गो लेफ्ट अहेड म्हणजे डावीकडून सरळ जा. कम इन म्हणजे आत या. गो ऑन टेलिंग म्हणजे म्हणतच जा. कम हिअर म्हणजे इकडे ये. कीप स्टँडिंग म्हणजे उभे राहा. सिट ॲट इज म्हणजे आरामात बसा. टेक रेस्ट म्हणजे विश्राम करा. गो बॅक टू युअर सीट म्हणजे आपल्या जागी परत जा. अश्युअर हिम म्हणजे त्याला खात्री दे. अशा प्रकारे आज आपण 30 सेंटेन्स बघितले आहे. तर या सेंटेन्सचा तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये उपयोग करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर. तर मला आशा आहे की मी जे सेंटेन्स तुम्हाला देत आहे ते तुम्ही दररोज प्रॅक्टिस करत असाल. तर चला आज आपण पाहू की अजून याच्यामध्ये कोणते कोणते सेंटेन्स आहे जे आपल्याला दररोज इंग्रजी बोलण्यासाठी मदत करतात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला, भावा बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी बोलता आली पाहिजे. तर पहिलं सेंटेन्स आहे बिलीव मी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. दुसरं आहे टेल मी समथिंग म्हणजे मला काहीतरी सांग. स्टॉप म्हणजे थांबा. ले डाऊन म्हणजे झोपी जा. कीप क्वाईट म्हणजे शांत राहा किंवा चूप बसा. ड्रॅग द चेअर म्हणजे खुर्ची ओढा. स्टे वेअर यू आर म्हणजे जिथे आहे तिथेच थांबा. होल्ड इट म्हणजे हे धर. कीप इट विथ यू म्हणजे हे तुझ्यासोबत ठेव. रिमेंबर व्हेरी वेल म्हणजे चांगलं लक्षात ठेव. गेट मॅरिड सून म्हणजे लवकर लग्न कर. सोक इट इन वॉटर म्हणजे याला पाण्यात बुडव. वेकअप हिम म्हणजे त्याला जागे कर. गो अप द बिल्डिंग म्हणजे माळ्यावर जा. बोर्ड द बस म्हणजे बसमध्ये चढ. टेक टर्न टू द लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला फिरून जा. गार्लँड द फोटो म्हणजे फोटोला हार घाला. नेल डाऊन हेअर म्हणजे इथे खिळा मार. इंड्यूस हिम म्हणजे त्याची समजूत घाल. कन्सोल हिम म्हणजे त्याला गप्प बसव. कीप इट अप म्हणजे शाबास. कीप अप युअर पेशन्स
म्हणजे वाट बघ. माइंड युअर वेज म्हणजे तुझं राहणीमान बदल. वेट टिल आय कम म्हणजे मी येईपर्यंत थांब. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न कर. ब्रिंग हिम अप म्हणजे त्याला लवकर आण. टेक केअर म्हणजे काळजी घे. गो अ बाईट फास्टर म्हणजे जरा लवकर जा. राईड केअरफुली म्हणजे सांभाळून गाडी चालव. कॅरी ऑल दिस म्हणजे हे सगळं घेऊन जा. प्रे फॉर मी माझ्यासाठी प्रार्थना कर. तर ह्या सेंटेन्सचा तुम्ही दररोज सराव करा, तुम्हाला इंग्रजी येईल. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या सेंटेन्सचा सराव करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर. मला आशा आहे की मी जे तुम्हाला रोज इंग्रजी बोलण्यासाठी सेंटेन्स देत आहे त्याचा तुम्ही उपयोग करत असाल. तर चला त्याच्यास आपण पुढची सिरीज चालू करू की आपल्याला रोज इंग्रजी बोलण्यासाठी कोणते कोणते शब्द आणि सेंटेन्स लागते ते बघूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला, बहिणी, भावाला पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. तर पहिलं सेंटेन्स आहे डू वन थिंग फॉर मी म्हणजे माझ्यासाठी काम कर. गेट द पेट्रोल फिल्ड इन इट म्हणजे याच्यात पेट्रोल भरून आण. माइंड युअर हेड देअर म्हणजे तुझं डोकं सांभाळ. ड्रॉप मी ॲट द बस स्टॉप मला बसस्थानकावर सोड. कम टू द पॉईंट मुद्दा सांग किंवा कामाचं बोल असं पण म्हणू शकता. माइंड युअर लँग्वेज म्हणजे तोंड सांभाळ किंवा शब्द बराबर जपून वापर असं पण शकता. ऑफर मी टी मला चहा दे. फील कम्फर्टेबल म्हणजे आरामानं बस. टेस्ट इट याची चव घे. टेल मी युअर ओपिनियन म्हणजे तुझं मत सांग. कम सून लवकर ये. स्टॉप देअर तिथेच थांब. टेक इट विथ यू हे तुमच्यासोबत घेऊन जा. टेक मी देअर मला तिथे घेऊन चल. ब्रिंग इट टुमारो हे उद्या घेऊन ये. प्रिपेअर टी फॉर अस म्हणजे आमच्यासाठी चहा बनव. पार्क युअर व्हेकल इन द ओपन एरिया म्हणजे तुमची गाडी मोकळ्या जागेत ठेवा. गो ऑन द पाथ ऑफ ट्रूथ म्हणजे सत्य मार्गावर चला. फेस द डिफिकल्टीज म्हणजे संकटाला तोंड द्या. चेक अप युअर मिस्टेक म्हणजे आपली चूक सुधारा. होल्ड ऑन अ मोमेंट म्हणजे तसंच धरून ठेव. कीप अवेक म्हणजे जागीच राहा. डू व्हॉट एव्हर यू लाईक म्हणजे तुला काय करायचं आहे ते कर. क्लोज द गेट आफ्टर यू म्हणजे तुम्ही गेल्यावर गेट बंद करा. लेट्स गो म्हणजे चला जाऊया. पोअर वॉटर इन म्हणजे याच्यात पाणी टाक. फील ॲट होम म्हणजे घरासारखं समज. तर हे आजचे 30 सेंटेन्स झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी देत आहे त्या सेंटेन्सचा तुम्ही उपयोग करा, तुम्हाला नक्कीच इंग्रजी येणार. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंटेन्स बोलत राहा.